माझ्या वाटेत आडवी येतेस काय? आता घे, तुला जन्मभराची अद्दल कशी घडवते तेच बघ. आजचा दिवस तुझ्या कायमचा लक्षात राहणार. पार्वती. हो मॅडम. हे ताट घे आणि कमळी मॅडमला देऊन ये. आज मस्त जेव्हा तू आज तुझा सगळा माज उतरवते की नाही बघ. तू माझ्याकडे काय डोळे वटारून बघतेस? सांगितलेलं ऐकायला नाही आलं? हे ताट कमळी मॅडमला द्यायचं. गावछाप माझ्या घरी आली आहे पुन्हा. अरे तिला हे घर म्हणजे काय धर्मशाला वाटते का? कधीही कोणी काही करेल आणि येईल. कुठे आहे ती? त्या आजोबांच्या खोलीत आहेत मॅडम. आम्ही तरी काय करणार? अन्नपूर्णा मॅडमनी आजोबांची देखभाल करण्यासाठी त्यांना बोलावलं होतं. अन्नपूर्णा आजी आणि डॅड कुठे? ते दोघं बाहेरगावी गेलेत काही कामासाठी. व्हॉट? दोघंही घरी नाहीये आणि ते घरी नसताना तू गावछापला येऊ दिलं? कोणाची परमिशन घेतली? का आली आहे ती घरी? हा, कोणाला विचारून घेतलं? ही गोष्ट मॉम आणि ग्रॅनी आजीला माहिती आहे की नाही माहिती आहे? हो, कमळी मॅडम आलेल्या माहिती आहे त्यांना. ए मूर्ख, मॅडम काय बोलते? हा, मॅडम काय बोलते? सर्वंट कोणाची आहे? माझी. पैसे कोण देतं? माझ्या घरचे. मग तिला मॅडम बोलशील? इथून पुढे मॅडम बोलली ना तुला तुला मारून टाकीन मी. आणि खरंच मारी ना. तुम्हाला सांगतो, मी गावाकडे असताना नुसता अभ्यास करत बसायचो. मग आई माझ्या मागं 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 फिरत की खा खा खा. ऐकायचंच नाही मी. थांबा हा. हो, ऋषी सरांचा फोन आहे. हॅलो, कोण बोलतोय? ऋषी सर, मी कमळी बोलतोय. अच्छा कमळी, तू तिथे कशी काय? होय, अहो अन्नपूर्णा आजींनी आजोबांची काळजी घ्यायला इथं थांबायला सांगितलंय म्हणून आलो. अच्छा, मग ठीक आहे. बोला की, तुम्ही काय काम काढलं आजोबांकडं? काही नाही, आज आजोबा एकटे आहेत मलाही माहिती होतं, म्हणून सहज काळजी वाटली त्यांची म्हणून चौकशी करायला फोन केला. पण आता तू आहेस म्हणल्यानंतर काळजीचं काही कारण नाही. आजोबा, ऋषी सरांनी तुमची विचारपूस करायला फोन केलाय. निवांत आहेत आजोबा, काय टेन्शन नका घेऊ. आणि आजींचा बी आत्ताच फोन येऊन गेला, त्या म्हणल्या उद्या येतो म्हणून. कमळी ऐक ना, मी काय म्हणतो, आजोबांना दिवसभर घरी बसून कंटाळा आला असेल तर आपण असं करूयात ना, संध्याकाळी मी कार घेऊन येतो, आपण त्यांना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाऊयात ना, काय वाटतं? अहो खरं आजींनी विचारायला पाहिजे की नाही? अगं आता आजींनीच जबाबदारी दिली आहे ना तुला, मग. आणि आजींना विचारण्यापेक्षा आजोबांना विचार ना, त्यांना बाहेर फिरायला जायला आवडेल का? विचारतो. आजोबा, ऋषी सर म्हणाले की संध्याकाळी तुम्हाला घेऊन बाहेर जायचं, चालतंय का तुम्हासनी? बर सर, अहो आजोबा तयार आहेत, चालतंय म्हणतात. ठीक आहे, चालेल, मग येतो संध्याकाळी मी. बाय. ठीक आहे. तुला माहिती आहे रेश मी कशी आहे? मी ना अशी तुझ्या समोर येईन, अशी. अँड देन आय ब्लश. मी तुझ्या डोळ्यात डोळे टाकून बघीन आणि तुला विचारेन, विल यू मॅरी मी? ओह गॉड, यू आर सो लकी. स्वप्न चालून आले बघता बघता. स्वप्न चालून आले बघता बघता. माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले दिसता दिसता. श्वास संगीत झाले जुळता जुळता. चांदण्यात भिजतो दिवसा आता. मी तुझ्यात दिसतो कमला. ऋषी,
निघालास? काम आहे माझं. आत्ता यावेळेस नाही. आणि माय बॉय इज लुकिंग व्हेरी हँडसम. छान दिसतोयस आणि खुश दिसतोयस, आनंदात दिसतोयस. काय कारण आहे? का आता मी खुश दिसतोय ही सुद्धा चूक आहे का माझी? का मी खुश दिसू नये असं वाटतं तुला? का असं कुठे म्हटलं मी फक्त एवढंच म्हणते की तू छान आनंदात दिसतोयस. काय कारण आहे? आई हे जरा अति होत आहे असं नाही वाटत तुला? तुझ्या ऑफिस मीटिंग्समध्ये मिनिट्स ऑफ मीटिंगचे मेल येतात तुला, तसं मिनिटाचा हिशोब देऊ का आता मी तुला, मी काय करतो आणि काय नाही ते? किंवा बेस्ट मी आता श्वास कधी घ्यायचा आहे पण तुलाच विचारतो. विषय आता हे अति होते. मी फक्त एवढंच विचारते तू आनंदात दिसतोयस, काय कारण आहे? दॅट्स इट. एनिवे लेट्स नॉट डिस्कस दिस. तू आज छान आनंदात आहेस. एक काम कर, रिधी मला कॉल कर, म्हणजे याच आनंदात तू तिच्याशी बोलशील. नाही नको, आनंद जाईल माझा, मला आत्ता वेळ नाहीये. ऋषी मी तुला सांगितलंय ना बेटा, तुझी आणि रिधिमाची एंगेजमेंट होणार आहे. सो बेटर यू टॉक टू हर. हा आई काय जबरदस्ती आहे ही? मला आत्ता नाही बोलायचंय तिच्याशी आणि प्लीज मला जरा माझी स्पेस दे. ऋषी